तर बैल भरले शर्यतीनं. इकडं आहे मन्या, सोन्या आणि पिस्टन, 3 बैल चालवलेत आज आणि पूर्ण तयारी केलेली आहे. पियुष पण तयार आहे शर्यतला जायला, गॉगल वगैरे घालून. आणि काय आहे का नाही समोर त्याच्या पलीकडे सोन्या म्हणे नाही नाही ड्रायव्हर इकडे निघालेत. हा आजारी झालेला मध्ये याला, पण लगेचच याच्यावर उपचार करून बरा करण्यात आला. आता ऑलमोस्ट बरा आहे, हेल्दी आहे झाला आहे आता परत. आणि हा सर्वात जास्त कमी वेळात हा बैल आमचा रिकवर झाला. मधल्या काळात शंभूसुद्धा आजारी होता. हा शंभू आणि हा बजरंग. आणि हा जो शंभू आहे ब्लॅक कलरचा, मधल्या काळात तो पण आजारी होता. त्यामुळं त्याला आता सध्या तरी शर्यतला नेत नाही, बिकॉज थोडा टाईम त्याला रेस्ट दिला ना, 1-2 महिने, म्हणजे ऑलमोस्ट सीझनच जाणार आहे त्याच्या मागे. पण आता तो पण पूर्णपणे बरा आहे. पण त्याला आम्ही फेरे काढले ना, तर तो एवढा स्पीड त्याचा वाटला नाही, त्यामुळं आम्ही त्याला काढला नाही. आणि स्पेशली हे बैल आहेत ना, ते शर्यतींचे स्पेशल बैल आहेत. आणि हा बजरंग जो जलकट्टूमधला बैल आहे, म्हणजे एवढा गरम आहे की समोर गेला ना तर लगेच मारायला येतो. हे बघा पूर्ण, आता मी एवढं लांबून असून मी झूम करून तुम्हाला दाखवतो, लगेच मारायला येणार. आणि हा शंभू जो आपण नाशिकमधून घेतलेला, पण जेव्हा नाशिकमधून आणला ना त्याला घरी, तर लगेचच तो, म्हणजे आम्ही 1-2 शर्यत केलेला त्याच्यावर आणि भरपूर स्पीड होता त्याला, पण लगेचच शंभू आजारी पडलेला. तर त्याच्यामुळे तो रेस्टवरच आहे सध्या आणि अजून रेस्टवरच ठेवायचा प्लॅन आहे 1 महिनाभर तरी. तर आता घरी जाऊयात, नाश्ता वगैरे करूयात आणि मग शर्यतला जायला निघूयात. नाश्ता वगैरे करून घेतो आणि लगेचच जायला निघूयात. सो लेट्स गो. मित्रांनो आता 12 वाजलेत कंप्लीट बघू शकता. आणि 1 वाजता निघायचा प्लॅन आहे. तर तोपर्यंत आता ओट्स तर खाऊन घेतलेत, पण अजून अर्धा तासात अजून फ्रेश होऊन परत एकदा जेवून निघूयात. जस्ट मी अड्ड्यात आलो आणि लगेच आमची गाडी जमलेली आणि गाडी खाली सुटायला गेले. तर जाऊन बघूयात गाडी आज काय होतंय. तर पिस्टन मला आज आमचा रॉंग वाटत होता, बट बघूयात तरी पण काय होतंय. तर चला. झाले त्यांना एवढं जरा चिरवत पनवेल संजय दानाला पेन मारून गाडी खाली चौथ्याला. जस्ट पिस्टनची शर्यत झाली आणि गुलालाचा मानकरी झाला. बरेच दिवस बैल रॉंग वाटत होता आणि आता शर्यत झाली. आणि हा आपला मन्या वर एक शर्यत जमवायचा ट्राय करतो. 2 hours later. वजीर आता त्याला पळून नको देऊ. निघले 50-50.